आज आपण लाल भोपळ्याचा मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत. तर इथे मी एक चीर लाल भोपळ्याची घेतलेली आहे, त्याची साल काढून घेतली आणि आता किसून घेतलेला आहे. 1 कप हा लाल भोपळा घेतलेला आहे. यानंतर 1 इंच आलं, 5-6 लसूण पाकळ्या, 3 मिरच्या यांचं वाटण तयार करून घेतलं. हे आपण काढून घेतलं. यानंतर 2 चमचे इथे खोवलेला नारळ घेतलेला आहे, ओला नारळ, अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सफेद तीळ 1 चमचा, काळे तीळ अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा, ओवा पाव चमचा, हळद पाव चमचा, चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये घातलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. यानंतर ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आणि इथे मी काळे पांढरे तीळ घेतलेले आहेत, त्यामध्ये घोळवून घ्यायचं. बघा असे मस्त बॉल्स तयार केलेले आहेत. याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये हे बॉल्स आपण थोड्या थोड्या अंतरावर ठेवलेले आहेत. त्यानंतर ह्याला स्टीम करून घेऊया 10 ते 12 मिनटं. आता इथे चेक करून बघायचं हे बॉल्स तयार झाले आहेत किंवा नाही. यानंतर ह्याला थंड करून घ्यायचं. आता तेलामध्ये आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत आणि वरून थोडीशी ह्यावर कोथिंबीर घालायची आहे. मस्त असा पौष्टिक नाश्ता आपला इथे तयार झालेला आहे, शिवाय मजेशीर आहे. रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका.